नमस्कार, मी सागर राजे. प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. कोयना प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीचे वाटप वादात आल्याची बातमी आजच्या लोकमतला आलेली आहे. निश्चितच श्रीकृष्ण गोसावी यांनी देखील कोयना प्रकल्पग्रस्तांकडूनच रंजन या ठिकाणी जमीन विकत घेतलेली. जवळजवळ 7 एकर जमिनीची खरेदी त्यांनी कोयना प्रकल्पग्रस्तांकडून केलेली आहे. आजच्या बातमीमध्ये असा संदर्भ आहे की आता ही जमीन लागवड न करता या ठिकाणी शेतजमीन लागवड न करता त्यांनी विकत घेतली, त्यामुळे ते आता वादात सापडलेले आहे. गोसावी साहेब कुठेतरी अडचणीत आलेले आहेत, असाच त्या बातमीचा संदर्भ होता. तर या संदर्भात आपल्याला माहिती घ्यायची आहे. आणखीन काही नवीन आरोप उदानी यांच्या बाबतीत त्यांनी केलेले आहे. नक्की काय प्रकार आहे ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. सुरुवातीला मी मुद्दामच तुम्हाला या ठिकाणी लोकमतमध्ये आलेली बातमी त्याची कॉपी दाखवते बघा. साहेब, स्वागत आहे आपल्या प्रभात पर्व न्यूजमध्ये. काही दिवसांपूर्वी एक स्टेटमेंट आली होती की पुन्हा एकदा आपण अडचणीत येणार आहात. रंजनमधील जी कोयना प्रकल्पग्रस्तांकडून आपण जमीन खरेदी केली होती त्याच्या संदर्भात आता तक्रार दाखल झाली होती. त्या संदर्भातली बातमी आपण कदाचित वाचलीच असेल. आता ती जमीन सरकार जमा होईल असंच थोडक्यात या ठिकाणी दिसतंय. काय शेवटी तिथे कुठेतरी चुकीच्या प्रकारचा सगळा गैरव्यवहार झाला तर असं बातमीचा रोख होता. तुमचं काय सगळं या बाबतीत म्हणणं आहे? मला एक सांगा, आजच साम टी व्हीला मी न्यूज पाहिली की आता हे सरकार पडणार आहे. आज काँग्रेसची बैठक आहे दिल्लीला, मला आज किंवा उद्या काहीतरी बैठक आहे आणि हे सरकार पडणार आहे. हे गेले 3 वर्षापासून जसं हे सरकार स्थापन झालं आहे तसं न्यूजला मी पाहतो आहे की सरकार पडणार आहे आणि भाजपचं सरकार परत येणार आहे. असं घडलं का? तसंच त्यांनी जी दिलेली बातमी आहे ती माझ्यावरती दबाव आणण्यासाठी आहे. जसं सेंट्रलचं सरकार ह्या महाविकास आघाडीच्या सरकारवरती दबाव आणण्याचा प्रयत्न करते, तसं उदानी ते जे खोटे कामं जे आहेत त्याच्यासारखं त्याला असं वाटतं की त्यांनी जशी बोगस कामं केली आहेत तसं मी बोगस काम केलं आहे आणि त्याच्यावरती तो दबाव आणण्यासाठी हे असल्या बातम्या करतो आहे. तुमचं म्हणणं काय ती लोकमतला आलेली बातमी आहे, म्हणजे ती बातमी लोकमतने केलेली आहे. तुमचा काय आरोप आहे की ती उदानींनी करायला लावली? आता पाठीमागे एक 4 महिन्यापूर्वी तुम्ही माझी बातमी केलेली होती. त्याच्यामध्ये रोहिंजन गावचे ग्रामस्थ सुनीत पाटील व इतर ग्रामस्थांनी माझ्या विरोधामध्ये तहसील ऑफिसला एक तक्रार केली होती. ज्या त्या बातमीमध्ये जे मुद्दे आहेत ना त्या मुद्द्यांवरतीच त्यांनी तक्रार केली होती. 2 वर्षाची अट वगैरे जी काय आहे त्या अटी संदर्भामध्येच त्यांनी तक्रार केली होती आणि त्या तक्रारीमध्ये त्यांनी म्हटलं होतं की यांनी 2 वर्ष शेती न करताच ती जमीन यांनी गोसावींनी खत केली. त्या विषयावरती कोकण आयुक्त जे विभागीय आयुक्त आहेत विलास पाटील साहेब त्यांच्याकडे चौकशी बसली. 1-1.5 महिन्यात तुम्हाला तर मी चॅलेंज केलं होतं. चॅलेंज करूनच ती जागा मी परत माझ्या नावाने 7/12ही बनवला. त्याच्यानंतरच केलं ना. बरोबर. हां, मग त्याच्यामध्ये मी कुठल्याही अधिकाऱ्याला कुठलं भ्रष्टाचार न करता ते केलं, त्याचे तुम्हाला पुरावे दाखवले. त्यांच्या विरोधात मी उलट वेळेमध्ये त्यांनी काम केलं नाही म्हणून दप्तर दिरंगाई कायद्याअंतर्गत त्यांच्या ती कारवाईच्या अर्जही केले होते. जर मी एवढं अधिकाऱ्यांच्या विरोधात अर्ज करून जमीन माझी परत माझ्या नावावरती येते तर ह्या पेपरच्या बातम्यांनी मुख्यमंत्र्यांना अर्ज केला म्हणजे मुख्यमंत्र्यांना तेच काम आहे का हे पाहत बसण्याचं? आणि हे युतीचं सरकार असतानाच ती परवानगी झालेली माझी. नाही, म्हणजे तुमचं म्हणणं आहे की जे कोकण आयुक्तांकडे जी तक्रार दाखल केली होती त्याच्यानंतर तहसीलदारांना ते पेंडिंग ठेवलं होतं. तुमचा उतारा तुमच्या नावावर तो करण्यात आला नव्हता आणि सगळी चौकशी झाल्यानंतर पुन्हा एकदा तो तुमच्या नावावर झाला, बरोबर ना? आणि आता नव्यानं अशा पद्धतीनं अर्ज दाखल करणं हे योग्य नाही असं तुम्हाला या ठिकाणी म्हणायचं का? त्यांनी त्यांचं अर्ज दाखल करण्याचा उद्देश एकच आहे की माझ्यावरती त्यांनी दबाव आणायचा की जे आता जे मी प्रकरणं बाहेर काढतो आहे ती प्रकरणं मी काढायचे थांबवावीत म्हणून त्याचा तो वापर करतो आहे. पण आता त्याने लोकमतचीच बातमी नाही आहे, महाराष्ट्र टाइम्सला सुद्धा मनोज जालनवाला म्हणून त्यांनी बातमी दिली होती. त्यानंतरही त्यांनी परत माझ्या शेतकऱ्यांना फोन केला आणि विचारत होता. त्यांनी मला नंबर दिला, मी स्वतः त्या मनोज जालनवाला फोनही केला. त्यांनी फोन घेतला नाही, मी मेसेज टाकला. म्हटलं तुम्ही जर खरोखर पत्रकारिता करत असाल ना, सत्तेची बाजू मांडत असाल ना तर तुम्ही माझ्यासमोर या, तुम्हाला जे काही लाईव्ह प्रश्न मला विचारायचे ते विचारा. ह्या मी मिळवलेल्या 7 एकर जागेसंदर्भात जर त्यामध्ये मी कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार करून ती जागा मिळवलेली असेल ना तर ती माझी जागा सरकार जमा होईल, अन्यथा होणार नाही. पण उदानीने ज्या काही फ्रॉड करून जमिनी मिळवलेल्या आहेत, जसं त्याचं आता त्या उत्तरांचल भवन
ज्यामध्ये उदानीचं ऑफिस आहे. ते कुठं आहे ते? वाशीमध्ये ते ऑफिस आहे, रेल्वे स्टेशनच्या बाजूला. त्या ऑफिसमध्ये फायर एनओसी नाही आहे. कशी ती बिल्डिंग उभी राहिली? तुम्हाला कशी माहिती फायर एनओसी नाही तिथे? आत्ता एक उल्व्याचे यूट्यूब चॅनलवर न्यूज पत्रकारच आहेत, राजू मिश्रा म्हणून. त्यांची लिंक मला काल मिळाली. त्यांनी जी मला लिंक पाठवली, मी तुम्हाला ती लिंकही दाखवतो. ती न्यूज मी जेव्हा पाहिली तेव्हा मला समजलं की उदानीने जी बिल्डिंग बनवलेली आहे उत्तरांचल भवन म्हणून, हां, ही न्यूज आहे. वैसे तो शरद पवार को महाराष्ट्र का एक बेहद ही सुलझा हुआ राजनेता माना जाता है, मगर कभी कभी जानकारी के अभाव में उनके हाथों कुछ ऐसी गलतियां हो जाती हैं जिससे उनका नाम खराब भी हो जाता है. ऐसा ही एक वाकया नवी मुंबई में भी घटित हुआ है. यहां शरद पवार के हाथों राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के एक कार्यालय का उद्घाटन अभी 2 वर्ष पहले ही किया गया था, मगर आज मुंबई तपास को जो जानकारी हासिल हुई है उसके मुताबिक वासी सेक्टर 30A के प्लॉट नंबर 19 पर स्थित अरुणाचल भवन की इमारत में 10वीं मंजिल पर स्थित जिस राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के कार्यालय का उद्घाटन शरद पवार के हाथों किया गया है, वह ऑफिस हाई राइज बिल्डिंग के लिए बेहद ही जरूरी फायर रिफ्यूज एरिया में अवैध तरीके से स्थापित है. ज्ञात हो कि हाई राइज बिल्डिंग में आग लगने की आपातकालीन स्थिति में उस इमारत के लोगों को सुरक्षित रूप से बाहर निकालने के लिए फायर रिफ्यूज एरिया, जिसे कुछ लोग फायर रेस्क्यू एरिया भी कहते हैं, उसका निर्माण किया जाता है. इस एरिया को पूरी तरीके से बिना किसी बाधा के इस तरीके से खुला रखा जाता है जिससे किसी भी मंजिल के लोग आग लगने की स्थिति में वहां भागकर एकत्रित हो सकें और फिर उन्हें वहां से अग्निशमन विभाग के कर्मचारी सुरक्षित बाहर निकाल सकें. इतने महत्वपूर्ण आरक्षित जगह पर आज अरुणाचल भवन में अवैध रूप से राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का कार्यालय स्थापित किया गया है, वह भी शरद पवार के हाथों से. ऐसा नहीं है कि अरुणाचल भवन के व्यवस्थापक को अग्निकांड की गंभीरता का अंदाजा नहीं है. वर्ष 2017 में यहां एक भीषण अग्नितांडव घट चुका है. इसके बावजूद फायर रिफ्यूज एरिया में अवैध निर्माण कार्य किए जाने पर इस भवन के व्यवस्थापन की चुप्पी बेहद गंभीर सवाल खड़े करती है. इस पूरे प्रकरण का खुलासा मुंबई तपास के संपादक राजीव मिश्रा ने सूचना के अधिकार के तहत मिली जानकारी से किया है और इस अवैध निर्माण कार्य को लेकर पालिका आयुक्त से इसमें गंभीर दखल देने का निवेदन भी लिखित रूप से किया है. ही जी बिल्डिंग आहे त्याच्यामध्ये उदानींचा कुठे उल्लेख केलेला नाही. उत्तरायण आहे ना, पुढे त्याच्यामध्ये उल्लेख आहे. तुम्ही ती न्यूज मी तुम्हाला हां लिंक पाठवतो त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये फोटोही दाखवलेले आहेत. हे फोटो पहा. त्या ओपनिंगला पवारसाहेब आले होते. हे पहा, त्याच्यामध्ये ही घाणेकर मॅडम जी आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसची काहीतरी तालुका प्रमुख आहे. हां, त्यांच्या ऑफिसच्या ओपनिंगला ते आले होते. आणि उदानींने हां हे उन्मेष उदानी. आणि ह्यांनी माझ्या माहितीनुसार, म्हणजे मला जी माहिती मिळाली आत्तापर्यंतची, की त्यांनी हे फ्रीमध्ये तिला ऑफिस 2000 स्क्वेअर फूटचं ऑफिस दिलेलं आहे हां वापरण्यासाठी. तर त्याच्यामुळे त्याने केलेले काही घोटाळे वगैरे. मला काय म्हणायचं, त्या ऑफिसच्या आणि उदानींशी काय संबंध आहे? ती बिल्डिंग त्याची आहे पूर्ण. कोणी बांधलेली ती? उर्मेश उदानीचीच बिल्डिंग आहे पूर्ण, आणि त्यातूनच त्यांनी 2000 स्क्वेअर फूटचं ऑफिस त्यांना दिलेलं आहे. हां, फ्रीमध्ये दिलेलं आहे अशी माहिती मला मिळाली आहे. मला नक्की माहीत नाही. हां हां कन्फर्म नाही आहे. आणि
त्या ऑफिसच्या ओपनिंगला, त्या घाणेकर मॅडमच्या ऑफिसच्या ओपनिंगला पवारसाहेब आले होते. माझं हे म्हणणं आहे सिस्टमला, जेव्हा माझ्या ऑफिसच्या ओपनिंगला अजित पवारसाहेब येणार आहेत, तर तुम्ही पहा ह्या ऑफिसच्या ओपनिंगला येण्यासाठी जी फॉर्मॅलिटी असते ती पहा. माझ्या ऑफिसच्या ओपनिंगसाठी ही फॉर्मॅलिटी केली गेलेली आहे. फायर NOC आहे का वगैरे, ज्या काही NOC आहेत बिल्डिंगच्या त्या सर्व तपासल्या गेलेल्या आहेत. ओके, खाली हां 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 इथे आहे. वाचून दाखवा, काय हरकत नाही ते. इथे अग्निशमन विभागाकडनं ना हरकत दाखला देण्यात आला आहे, त्याची छायाप्रत सोबत जोडण्यात आलेली आहे, असं ते पत्र उपविभागीय आयुक्तांना तहसीलदारांकडनं आहे, म्हणजे या ऑफिसच्या बाबतीतलं. हां, या ऑफिसचं. मग माझ्या ऑफिसच्या ओपनिंगसाठी उपमुख्यमंत्री येणार आहेत, तर त्यासाठी तहसीलदार यांच्याकडे हा अहवाल मागवला आहे. हा अहवाल कोणी मागवला होता संदर्भ खाजगी सचिव उपमुख्यमंत्री कार्यालय यांच्याकडील पत्रक दिनांक 24/2/2022. मग हे जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडील पत्र क्रमांक उपमुख्यमंत्री दौरा 2022 दिनांक 24/2/2022. ह्या दौऱ्याअंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांनी पूर्ण तपास करून घेतला. मग माझ्या ह्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यासाठी अजितदादा येणार, यासाठी ह्या सर्व NOC वगैरे तपासल्या गेल्या. मग एवढा मोठा आपला राष्ट्रीय नेता शरद पवार ह्यांच्या जीवाची काळजी ह्या बाकी अधिकाऱ्यांना नसावी का? त्यांनी ती फायर NOC का तपासली गेली नाही आहे? आणि त्या ठिकाणी 2017मध्ये मोठा अपघातही घडलेला आहे. मग ह्या गोष्टीचं तपासणी अधिकाऱ्यांनी का केली नाही आहे? आणि ती ह्या राजू मिश्रा जे पत्रकार आहेत, न्यूजवाले आहेत, त्यांनी ते सिस्टमच्या माहितीच्या अधिकारात ते मिळवलंही आणि ठिकठिकाणी त्याच्या तक्रारीसुद्धा केल्यात, तरीसुद्धा आजपर्यंत त्यावरती दखल का घेतली गेली नाही आहे? मग ही सर्व प्रकरणं दाबण्यासाठी किंवा हे करण्यासाठी मग ह्याच्यामध्ये ह्या सिस्टमची लोकं त्याच्यासोबत आहेत, उर्मेश उदानीसोबत. आजही त्याला फायर NOC नाही आहे, आजही ती बिल्डिंग आहे तशी चालू आहे. हे का? मग हे कुणाच्या आशीर्वादावरती चालू आहे? हा प्रश्न माझा ह्या सिस्टमला आहे, ह्या माझ्या सर्व लोकांना आहे, ह्या लोकमत पेपरला आहे. त्या लोकमत पेपरने द्यावं त्याची न्यूज उत्तरांच्या भवनची. महाराष्ट्र टाइम्स जालनावाल्यांनी जे माझी न्यूज केली होती, माझी 7 एकर जमीन पडली का हो? 7 एकर जमीन म्हणतो 70 कोटीची. चला ठीक आहे, तुमची ती उत्तरांचलन भवन हा प्लॉटसुद्धा बेकायदेशीर आहे. तो संबंधित अधिकाऱ्यांनी तो बेकायदेशीर ठरवलेला आहे, कारण तो उत्तरांचल जे प्रत्येक राज्यासाठी जो आरक्षित प्लॉट असतो तो प्लॉट आहे तो. आणि त्याच्यावरती त्यांनी ती त्याची बिल्डिंग बनवलेली आहे. त्याचे त्यांनी सध्यापुरता कोर्टातून स्टे घेतलेला आहे. कोर्टातनं स्टे आहे ना शेवटी, सध्याला स्टे आहे. मग तसं तर मग त्यांनी आता जे लोकमतला न्यूज दिली आहे, 24 एकर जे क्षेत्र म्हटलं आहे ओव्या खारघरचं, ते त्याचाही उल्लेख केला, ती सरकार जमा झाली. पण तुम्ही सरकार जमा ज्या मुद्द्यावरती केली, देवेंद्र फडणवीस यांचं नाव त्या ठिकाणी जोडलं होतं त्या जमीन, पण त्या जमिनीला सुद्धा दुसऱ्या दिवशी स्टे मिळाली, दुसऱ्या दिवशी स्थगिती मिळाली. मी तुम्हाला बोललो होतो की अगदी महिना 2 महिन्यात ती जमीन त्यांच्या नावावरती परत होईल. पण आणि त्याच्यानंतर कलेक्टरांचे ते अधिकारी काढून घेतले. सगळ्यात महत्त्वाचं जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी भरत चितोळे यांनी ती जमीन सरकार जमा केली होती. सगळ्यात महत्त्वाचं आदेश त्यांनीच केला आणि आदेशसुद्धा रद्द करण्याचे अधिकार त्यांना नाही आहेत. ते अधिकार होते विभागीय आयुक्तांना. ते बेकायदेशीरित्याच त्यांनी सरकार जमा केलेली आहे आणि त्याच्यावरती त्याला स्टे पण मिळाला आहे. त्यांची ती प्रोसेसही चालू आहे. आता कसं आहे, कोर्टात गेली की कामं नेहमी थांबतातच, लेंदीच होतात, त्यामुळे त्याला लेट होणार. मग त्याच्यामुळे शासनाने ते अधिकार कलेक्टरांचे काढून ते आता शासनाकडे घेतलेले आहेत. आता शासन ठरवणार त्या गोष्टी काय करायच्या. आणि माझ्या एकट्याची जमीन तशी नाही आहे. आत्तापर्यंत साधारण 250-300 एकर जमीन पुनर्वसनची वाटप झालेली आहे आणि तशाच पद्धतीने खरेदी, माझी तर 1 वर्षानंतर खरेदी झाली आहे. बाकीच्यांच्या तुम्ही जर जमिनी पाहिल्या तर आज त्यांच्या नाव शेतकऱ्यांना सातबार झाला की 2 दिवसांनी त्याचं खरेदीखत पण झालं आहे. हे कुठेही बेकायदेशीर नाही, फक्त तुमच्यावर दबाव आणण्यासाठी आणि एक म्हणजे तुमचा प्रतिमा खराब करण्यासाठी असं तुमचं म्हणणं आहे. माझी प्रतिमा खराब होणार नाही आहे. माझा व्यवसाय त्याच्यावरती डिपेंड नाही आहे. माझा ऑर्गॅनिक शेतीचा व्यवसाय आहे आणि माझा मोठा व्यवसाय हे 1% पण नाही आहे. आणि ती जमीन सरकार जमा झालेली, मला काही फरक पडणार नाही त्याच्यावरनं. होईल का ती जमीन झाली तर तुमचं नाव बदनाम होणार नाही, नाव बदनाम होणारही नाही आहे आणि होऊन देणारही नाही मी. कारण माझ्याकडे तेवढा विश्वास आहे, माझ्या अभ्यासावरती माझा विश्वास आहे. मी आजपर्यंत केलेली कामं आहे ना सर्व सत्य आहेत.
म्हणून मी त्याच्यात कुठल्या दबावाला बळी पडणार नाही. तुमचं असं म्हणणं आहे बरोबर आहे. उलट आता मी तुम्हाला सांगू तुमची माझी बाईट झाल्यानंतर लांडगेंनी बाईट दिली होती, बालाजी लांडगे. तर त्याच्यावरती मी तो रडला त्याच्यामध्ये बाईट देताना की तो सोशल वर्कर आहे उदानी. मला ते रडणं त्याचं हे वाटलं नाही की तो सोशल वर्कर म्हणून तो रडतोय, हे न वाटलं, तो भीतीपोटी रडतोय असं मला वाटलं. म्हणून आहे ना मी अंकुश कदमांना रिक्वेस्ट केली आणि म्हटलं तुम्ही जे त्याचं शूटिंग केलेलं ना ते मला जरा ऐकायचं आहे. मग परवा मी ते शूटिंग व्यवस्थित सगळं ऐकलं तर त्याच्यामध्ये मला एवढे काही एव्हिडन्स मिळाले प्रॉपर आणि त्याच्या अनुषंगाने मी त्याची चौकशी पण केली. तर त्याच्यातलं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. आता मी आजच त्याचा माहिती अधिकार टाकलेला आहे सगळ्या प्रकरणाचा त्याच्यावरती. नानोशी गाव जे आहे त्यामध्ये दळी जमीन ज्या शेतकऱ्यांना मिळालेली आहे ती आहे 75 एकर. त्या 75 एकर जमिनीमध्ये जवळपास 40 लोकांची नावं होते. ती 40 लोकांची नावं मध्ये 38 लोकांची नावं त्यांनी कमी केली तहसीलदारांकडनं. हक्क सोडपत्र घेतले त्यांचे. हक्क सोडपत्र घेणं बेकायदेशीर आहे. हक्क तर वन हक्कमध्ये पूर्ण गावाचा हक्क येतो त्या जमिनीवरती. मग त्याच्यामध्ये 38 लोकांची नावं कमी करून फक्त 2 लोकांची नावं ठेवली आणि त्याच्यावरती स्थगिती घेतली प्रांत ऑफिसला. आणि प्रांत ऑफिसला आता केस चालू आहे. तर त्या अनुषंगाने मला ते सर्व पेपर येतील तेवढं तुम्हाला मी नंतर परत बोलवलंच बाईटसाठी. मी प्रेस कॉन्फरन्स ठेवणार आहे. म्हणजे बालाजी लांडगेंनी मला जी दिलेली माहिती होती ती खरी होती. म्हणजे जी तुम्हाला तुम्ही जेव्हा बसले होता सगळे आणि म्हणजे त्यांना माहिती न करता तुम्ही जे शूटिंग केलं होतं त्या गोष्टीतलं तुम्ही बोलता बरोबर ना? हो, त्या गोष्टीमधलंच मी बोलतोय की बालाजी लांडगे उदानीच्या विरोधात तो सुद्धा लढतोय, पण तो कुठेतरी त्याच्यावरती प्रेशर टाकला जातोय, तो घाबरतोय. त्याला कदाचित त्याला मरणाची भीती असेल किंवा कारण उदानीचं काही रेकॉर्ड क्रिमिनल आहे असं मी ऐकलं होतं. पाठीमागे मला होतं अंकुश कदमांनाच माहिती मिळाली होती की त्यांनी कुठल्या एका खुनाच्या केसमध्ये तो उदानी होता आतमध्ये. तर अशा पद्धतीने त्यावरती तो प्रेशर दबाव टाकत असेल. त्यामुळे बालाजी लांडगे घाबरला असेल. कारण बालाजी लांडगेंनी 24 वाड्यातील 16 प्लॉटबद्दल माहिती दिलेली त्याच्यामध्ये की अशा पद्धतीने उदानी घोटाळे घातले आहेत. आणि ही जी नानोशीची जी जमीन आहे ती आदिवासी टू आदिवासी करण्यासाठी परवानगीला अर्ज दाखल आहे. तर तो अर्ज आहे महेश मदन कातकरी आणि अजून एक जण आदिवासी आहे. ह्या दोघांच्या नावाने 75 एकर जमिनीचं परवानगीसाठी आता प्रकरण दाखल आहे. म्हणजे बालाजी लांडगेंनी दिलेली माहिती खरी ठरली. म्हणजे तो माझं रेकॉर्डिंग आला नव्हता. तो आला होता माझ्यासोबत व्यवसाय करण्यासाठीच आला होता. आणि तेव्हा त्यांनी मला ती सगळी माहिती दिली आणि त्यांनी ते कबुली दिली की मी माझ्या लोकांना फसवलं आहे. म्हणून मला वाटत होतं की तुम्ही बोला ना मग लांडगेंशी स्वतः या संदर्भात. काय होतं माहिती आहे का, आता तो सध्या घाबरलेला आहे. पण माझं तो ही न्यूज पाहिलंच. पण जेव्हा ही त्याला वाटेल बालाजी लांडगेला की आपण सत्तेच्या बाजूने उभं राहावं आणि आपण गोसावींकडनं आपल्याला संरक्षण मिळू शकतं किंवा माझ्यासोबत जी लोकं आहेत सपोर्टला, आपण 18 पगड जातीतून जे लोक उभे राहिलेले आहेत आणि त्याला तिथून संरक्षण मिळणार आहे आणि आपल्याला ह्या परप्रांतीयाच्या विरोधात लढा द्यायचा आहे आणि आपण ठामपणे गोसावींसोबत उभं राहू शकतो आहे किंवा आपल्या समाजातील बांधवांसोबत उभं राहू शकतो आहे, तेवढं कधीही लांडगेने यावं. तुमचा राग नाही त्याच्यावर आता? माझा त्याच्यावरती राग नाही आहे, कारण त्याने दिलेली माहिती खरी ठरली आणि मला विश्वास वाटतो आहे की तिने दिलेल्या इतर प्लॉटची पण माहिती खरी ठरेल. अगदी त्यांनी उदानींनी काढलेले चिडकोचे काही प्लॉट आहेत त्याच्याबद्दल बऱ्याचशा त्यांनी महत्त्वाच्या गोष्टी दिलेल्या आहेत. आता त्या विभागाकडनं ती माहिती मी घेईल. आता एका प्लॉटवरनं तर मला खात्री पटलेली आहे त्यांनी दिलेली माहिती. स्टेटस काय सध्या म्हणजे प्रांतांकडे चालू आहे त्याचं? सध्या काहीतरी त्याची केस चालू आहे. फक्त एवढं तर माहिती मला मिळालेली आहे की त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यावेळी हक्क सोडपत्र घेतलेली आहे नानोशे गावच्या जमिनीवरती. तुम्हाला कसं माहिती झालं प्रांताकडे चालू आहे म्हणून? त्याचे काय पुरावे आहे तुमच्याकडे? हा, त्यांनी जे सांगितलं की तहसील ऑफिसवरून त्यांनी हक्क सोडपत्र घेतलं आहे 38 शेतकऱ्यांचं. मग तहसील ऑफिसमध्ये माहिती घेतली तर त्यावरती सांगितलं की तिथून की त्याची केस चालू आहे प्रांत ऑफिसला, त्यावरती स्टे घेतला आहे. आणि त्या जे 38 शेतकरी जे आहेत ना त्यांनीच घेतलेला आहे तो स्टे. त्याच्यामुळे ते काय टिकणार नाही आहे. आणि उदानीने किती जरी काही केलं तर त्या गोष्टीला काय फरक पडणार नाही आहे. आणि उदानीला कदाचित माझी पार्श्वभूमी माहिती नाही आहे. मी एखादं जर काम हाती घेतलं तर ते मी पूर्ण सहज नेतो. त्यांनी पाहिजे तर माझा जरा भूतकाळ जाणून घ्यावा, मी किती संघर्ष केलेला आहे आणि ज्यांनी असे फ्रॉड कामं केलेत त्यांना मी पूर्णपणे बरबाद करून टाकलेलं आहे. आज ते काही अटॅकनी मेलेत, काही पॅरालिसिस होऊन मेलेत आणि ती उदानीवरती वेळ आणण्याची माझ्यात ताकद आहे तेवढी.
आणि सत्तेची बाजू किती मोठी असते ना ती त्याला तर समजेल. आणि हा संघर्ष किती मोठा होतो आहे. त्याची जी बिल्डिंग आहे उत्तरांचल बिल्डिंग तीसुद्धा मी कायदेशीर तोडायला लावणार. त्यामुळे तुम्ही त्याच्या विरोधात पण जाणार आता? हो, उदानीच्या विरोधातच. आता मला एवढे स्ट्रॉंगली एव्हिडन्स मिळालेत ना, मी त्याच्यावरती CBI इन्क्वायरी बसवणार, EDची इन्क्वायरी बसवणार सगळ्या पद्धतीने. आणि माझ्याकडे खूप संघटनेने मला प्रतिसाद दिला. तुम्ही पाहिलं माझा वाढदिवस जो साजरा झाला त्याच्यातून मी जी घोषणा केली त्या घोषणेनंतर माझ्याकडे अनेक संघटना माझ्याकडे येऊन मला भेटल्यात. जेवढ्या 18 पगड जातीतून अनेक लोकांकडून मला प्रतिसाद मिळालेला आहे. आणि तुम्हाला माझ्या प्रेसमधून जी मी एक 5-6 दिवसांनी प्रेस घेणार आहे त्याच्यातून सगळ्यांना माहिती होईलच. आणि त्यांनी जेवढ्या लोकांना ज्या आदिवासी बांधवांना फसवणूक केलेली आहे, जो सांगतो की मी सोशल वर्क करतो आहे, तो सोशल वर्क नाही करत, तर सोशल वर्कच्या आडून तो आदिवासी लोकांची फसवणूक करतो आहे आणि त्यांच्या जमिनी स्वतःच्या नावावरती करतो आहे. आणि ज्या आदिवासींनी कधी ती समजा दळी जमीन, जसं ही ओवेची जमीन आहे, ती जमीन त्या शेतकऱ्यांनी कधी कसलेलीच नाही आहे. किंवा तिथं त्यांनी ते 100 हेक्टरचा प्लॉट जो काढला आहे, फक्त तो काय पाहतो आहे, ज्या ठिकाणी प्राईम लोकेशन आहे, त्या ज्या ठिकाणी 1 कोटी 2 कोटी रुपये गुंठेची किंमत आहे, त्या ठिकाणी फक्त आदिवासी लोक पाहतो आणि त्या जमिनी काढतो. त्यामध्ये जे रेकॉर्डिंग केलं त्यामध्ये लांडगे बोलतात पण की भालेराव तुम्ही फक्त मला महाराष्ट्र शासनाचा 7/12 दाखवायचा, तुम्ही बोट दाखवायचं, ते तुमच्या नावाने करण्याची जबाबदारी माझ्या हाताचा मळ आहे. म्हणजे हे जे आहे फक्त आदिवासीचा जो कायदा आला 2006ला दळी जमीन त्यांना देण्याचा, त्या मुद्द्यावरती आणि भूमीन SC ST शेतकरी जे आहेत त्यांच्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या जमीन उपलब्ध करून देण्याचे जे शासनाचे JR आहेत त्याच्यानुसार आहेत ना, हे लोक त्याचा वापर करून कसे त्या जमिनी बिल्डर लोकांच्या नावावरती करतात, हे त्याचं एक मोठं उदाहरण आहे. आणि ही जी 100 हेक्टर जमीन आहे त्यांनी जी काढलेली आहे त्याच्यावरती ही आता मी चौकशी बसवलेली आहे. आणि हायकोर्टामध्ये ते CBI इन्क्वायरी बसण्यासाठी ते सगळं पेपर दाखल केलेले आहेत. हां, आत्ता मला त्याची माहिती मिळाली होती की 7/12 तयार करण्याची त्याची तडजोड चाललेली आहे. पण तसं आता मी कलेक्टरांना पत्रसुद्धा दिलेलं आहे की ह्या 100 हेक्टर जे जमीन आहे दळी जमीन, ज्याचं सनद 2017ला केलेली आहे, ती बोगस ग्रामपंचायत ठरावाच्या आधारावरती झालेलं आहे. तर ते तुम्ही तुरंत 7/12 करण्याचं थांबवावं आदिवासींच्या नावावरती. अशी तुमची मागणी आहे? हो, ती मागणी ऑलरेडी केलेली आहे मी. त्याचं तसं तपास पण केलेला आहे. आणि आता हायकोर्टामध्ये आपण तसं ती एक याचिका पण टाकतो आहे आणि CBI इन्क्वायरी त्याच्यावरती मागवतो आहे की अशा प्रकारे ही 100 हेक्टरच नाही, अशा प्रकारे बालाजी लांडगे बोलत होते 3,500 एकर क्षेत्र उदानीने अशा पद्धतीने नावावरती करण्याच्या प्रोसेस सुरू केलेल्या आहेत. काही ट्रान्सफर पण झालेले आहेत. मग ते आदिवासी टू आदिवासी करणं, मग आदिवासीकडून मग परत बिगर आदिवासी करणं, हे अशा पद्धतीने त्या जमिनी बळकावण्याचं त्याचं कामकाज चालू आहे. तर आपल्यासोबत होते श्रीकृष्ण गोसावी. त्यांच्यावरील आरोप तर ते फेटाळतातच पुराव्यासहित. शिवाय त्यांनी तो बातमीचा संदर्भ दिला की कोयना पुनर्वसन प्रकल्पग्रस्तांकडनं जी जमीन रंजन येथे त्यांनी विकत घेतलेली आहे ती वादात सापडलेली अशी जी बातमी होती त्याच्यामध्ये कुठलाही तथ्य नाही असं त्यांचं म्हणणं आहे. कारण ऑलरेडी त्या संदर्भात चौकशी झालेली आहे. चौकशी अहवालानंतर त्यांना क्लीन चिट मिळालेलं आहे असं देखील त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. खरं तर त्यांनी नवीन आरोप केलेले आहेत उदानी यांच्यावर की त्यांचं जे ऑफिसची जी बिल्डिंग आहे राष्ट्रवादीसाठी दिलेली, तर तीच आता बेकायदेशीर किंवा तिथे फायर युनिव्हर्सिटी नव्हती असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. खरं तर आता उदानींची बाजू ऐकणं या ठिकाणी महत्त्वाचं होणार आहे. निश्चितच त्यांच्याशी देखील या संदर्भात संपर्क साधण्याचा आपण प्रयत्न करूया. बोला. माझा चॅलेंज आहे, उदानी तुमच्यासोबत बाईट देणार पण नाही आणि समोर येणार पण नाही. कारण त्याच्याकडे बोलायलाच काय मुद्दे पाहिजेत ना. विचारा त्याला त्याची बिल्डिंगला फायर युनिव्हर्सिटी आहे का. त्यांनी जे नानोशीचं जे दळी प्लॉट काढला आहे, ज्या लोकांचे हक्कसोडपत्र केलेत, पूर्ण गावाची सामूहिकरित्या ती जमीन असते. 38 लोकांचं हक्कसोडपत्र घेतलं कसं. अमित सानप साहेबांनी ते हक्कसोडपत्राची ऑर्डर केलेली आहे आणि प्रांत ऑफिसला त्याची केस चालू आहे सध्याला. त्यांनी पण भ्रष्टाचार केला ना इतर लोकांनी, सरकारी अधिकारी, असं तुमचं म्हणणं आहे का? नाही, त्यांचं काम आहे हक्कसोडपत्र, शेतकरी आले हक्कसोडपत्र करणं अधिकाऱ्याचं काम आहे. ते करून देणार हक्कसोडपत्र. पण हा जर उदानी जर म्हणतोय की मी सोशल वर्क करतो आहे, त्याचा तो महेश मदन कातकरी म्हणतोय की उदानी साहेब सोशल वर्क करतात, तर त्या महेश मदन कातकरीच्या नावाने 75 एकर जमीन गेला. ते महेश मदन कातकरीकडे आले पैसे एवढे कुठून. कमीत कमी त्याचं तिथलं गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन जे आहे 20 लाख रुपये एकरचं आहे. आदिवासी टू आदिवासी परवानगी जरी करायची म्हटलं तरी 20 लाख रुपये पर एकरची किंमत आहे. 75 एकर जागेची किंमत झाली किती आज? जवळपास 15 कोटी झाले. 15 कोटी रुपये आहेत का त्याकडे?
त्याला आधी त्याच्या अकाउंटला जमा करणार. तो जमा करून करणार ते तुम्ही पहा. CBI इन्क्वायरी बसवली होती, सगळे समजेल की आत्तापर्यंत मी जी माहिती घेतली आतापर्यंत महेश मदन कातकरेच्या नावाने करोडो रुपये आलेत आणि गेलेत, शेतकऱ्यांना वाटप झालेत. मग ते त्याच्यामार्फतच त्या जमिनी घेतल्या जातात. आदिवासी माणसाचा, आपल्या मराठी माणसाचा कसा तो वापर करून करोडो रुपयाच्या जमिनी बळकावतो, आपल्या मराठी लोकांवरती खोटे गुन्हे दाखल करतो, त्यांच्या जमिनी बळकावतो. ह्या सिस्टममधले लोक त्याला मदतही करतात. एवढा मोठा प्रकार घडतो आहे. आपले एवढे मोठे राष्ट्रीय नेते, त्यांच्या जीवाला धोका होता. 2 वर्षापूर्वी जेव्हा ते उद्घाटनाला गेले तेव्हा अधिकाऱ्यांनी ते तपासणं गरजेचं होतं. त्या अधिकाऱ्यांवरती कारवाई होणं गरजेचं आहे. फायर एनओसी नसतं, त्याची तपासणी न करता शरद पवार साहेब तिथं उद्घाटनाला गेले. त्यांच्या जीवाची जबाबदारी घ्यायची कोणी? कारवाई व्हायला पाहिजे ह्या अधिकाऱ्यांवरती. तर अतिशय गंभीर आरोप नेहमीप्रमाणे गोसावी यांनी केलेले आहेत. शेवटला त्यांनी असं सांगितलं की चॅलेंज त्यांनी केलं की उदानी तुमच्याशी बोलणार आहे या संदर्भात. तर मी नक्की प्रयत्न करील उदानींची या संदर्भातली बाजू ऐकण्याची. कारण अतिशय गंभीर आरोप आहेत, ते खरं आहेत का की खोटे आहेत हे बाबतची त्यांची बाजू जी असेल ती देखील या म्हणण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करूया. तुम्हाला गोसावीजींनी दिलेली माहिती कशी वाटली, त्या संदर्भात तुमची कुठली प्रतिक्रिया असेल तर अवश्य तशी नोंदवा. व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानसह सागर राजे, प्रभात न्यूज करता खारघर. धन्यवाद.